चष्मा घाल दो, चष्मा। माननीय अध्यक्ष महोदय, मी आज या सभागृहासमोर सन 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्याकरता उभा आहे। हा अर्थसंकल्प केवळ आगामी वर्षाचा जमा खर्च नसून तो विकसित महाराष्ट्र 2047 कडे जाणाऱ्या आपल्या प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे। आपल्या सर्वांचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, छत्रपती राजश्री शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो। आधुनिक भारतातील सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, थोर समाज सुधारक व मानवी ज्योतिराव फुले यांच्या जन्माला 11 एप्रिल 200 वर्षे पूर्ण होत आहेत। त्या निमित्ताने सन 2026-27 या वर्षात महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी एक समिती स्थापन करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। संत गाडगेबाबा यांचे हे 150वे जयंती वर्ष आहे। त्यानिमित्ताने संत गाडगेबाबा यांचे जन्मस्थळ, कर्मभूमी व अंतिम श्रद्धास्थान या ठिकाणांना एकत्रित जोडून संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किट विकसित करण्यात येईल। ग्रामीण भागाच्या सर्वसमावेशक विकासासाठी प्रमुख राज्यस्तरीय अभियाने एकत्रित करून संत गाडगेबाबा ग्राम समृद्धी अभियान राबविण्यात येईल। तसेच संत गाडगेबाबा उन्नत ग्राम योजनेअंतर्गत 75 गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येईल। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड जिल्हा रायगड येथील चौदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त तेथील पायाभूत सोयी सुविधांकरता विकास आराखडा तयार करण्यात येईल। महात्मा फुले, संत गाडगेबाबा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या स्मृतीचे हे विशेष वर्ष लक्षात घेता सन 2026-27 हे वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरे करण्यात येईल। त्यांच्या कार्याचा गौरव करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षपूर्ती निमित्त मी त्यांना अभिवादन करतो। त्यांच्या दादर मुंबई येथील राष्ट्रीय स्मारकाचे पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम जून 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे। तसेच त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ काही योजना देखील राज्य सरकार सुरू करणार आहे। त्याचं सविस्तर माहिती पुढे सांगण्यात येईल। कालच जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा संपन्न झाला। संत तुकाराम महाराजांना वंदन करून देहू येथील राष्ट्रसंत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानाच्या जतन व संवर्धनासाठी विकास आराखडा हाती घेण्याची मी घोषणा करतो। अध्यक्ष महोदय, हे भाषण करताना माझे मन